नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दिनांक 18 ते 22 जानेवारी रोजी शारदानगर बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी संपन्न झालेल्या कृषिक या कृषी महोत्सवाची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। सगळे लेट्यूसचे टाइप आहेत। लेट्यूस त्यात हे सगळे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत। त्यात नंतर ते लोलो रोसो आहे, हे बटर रेड आहे, हे बटर रेडच्या व्हेरायटीज आहेत वेगवेगळ्या। नंतर ईस्ट फ्रिल आहे। आपण सॅलेड मध्ये वगैरे कच्चा भाजीपाला करायला वापरतो ना, तसं कच्चं वापरतात ते खायला। नंतर बर्गर पिझ्झावर गार्निशिंग लोकल मध्ये कोण खात नाही याला, जास्त 5 स्टार हॉटेल्स मध्ये वगैरे मार्केट चांगला मेट्रो सिटीज मध्ये। दरवर्षी साजरे होणारे हे भव्य दिव्य कृषी प्रदर्शन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचे भविष्यातील शेतीवर आधारित असे भारतातील पहिले कृषी प्रदर्शन ठरले। सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी वेळ असणाऱ्या या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला लाखो लोकांनी भेट दिली। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आधुनिक पद्धतीने विदेशी भाजीपाल्याची प्रगत आणि उन्नत अशी शेती कशी करावी याचे प्रात्यक्षिक असणाऱ्या शेतीचा अनोखा प्रयोग विस्तीर्ण अशा शेतपट्ट्यावर प्रदर्शित केला होता। यामध्ये लोट्यूस, झुकिनी, पत्ताकोबी, भेंडी, पडवळ, दोडका, भोपळा अशा नानाविध प्रकारच्या देशी आणि विदेशी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे आकर्षक असे प्लॉट पाहायला मिळाले। डांगरा साईज एवढीच राहते की 2-2.5 किलो पर्यंत जास्तीत जाऊ शकते। कोणती व्हरायटी काय म्हणतात वरी घेण्याचं कारण ह्या मंडपाला झेपा म्हणून, आणि वजन तेवढं राहणार, जास्त वजन वाढलं पडत ना, पण ही 2-2.5 पर्यंतच जाते, तेवढंच वाढते, जेणेकरून मंडप टिकून राहतो। त्यामुळे किती फळ लागते एका रांगात सगळ्या? एका झाडाला कमीत कमी 7-8-10 फळं लागू शकतात। पुढच्या टप्प्यावर आकर्षक अशी रंगीबेरंगी फुलझाडे असलेले शेत पाहायला मिळाले। शेवंती, झेंडू, सूर्यफूल आणि अशीच अनेक अनोळखी फुलझाडे आपल्या सौंदर्याने पाहणाऱ्यांची मने तृप्त करत होती।
पुढच्या टप्प्यावर खऱ्या अर्थाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील शेती कशी केली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण असलेली शेती पाहता आली. यामध्ये पॉली हाऊसमधील शेती, हायड्रोपॉनिक्स शेती आणि आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या विविध पिकांचे नमुने पाहावयास मिळाले. त्याचबरोबर पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही हंगामासाठी चालणारे HM क्लास कंपनीचे टोमॅटो योगी 35 एकदम जबरदस्त सेटिंग, त्याचबरोबर आकर्षक लाल रंगाचे यापुढील टप्पा हा सर्वांच्या सर्वाधिक पसंतीचा टप्पा होता. यामध्ये खाऊंचे विविध स्टॉल्स सजलेले होते. अगदी पारंपरिक व स्थानिक अशा थालीपीठ, पिठले ते आधुनिक अशा चॉकलेट सँडविच आणि पिझ्झा बर्गरपर्यंतचे विविध स्टॉल्स महोत्सव पाहणाऱ्या लोकांची भूक भागवत त्यांची जिव्हा तृप्त करत होते. स्थानिक, गरजू आणि होतकरू लोकांच्या हातांना काम आणि रोजगार देणारा हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकांना स्वयंनिर्भर होण्यास हातभार लावत होता. Horse number 62. या पुढील टप्प्यावर अनोखी अशी घोड्यांची स्पर्धा पाहता आली. अश्वस्पर्धा कशी असते त्याची अनुभूती घेता आली.
प्रवेश करू नये. पुढे पशुपक्षी प्रदर्शनाचे दालन सर्वांसाठी खुले केलेले होते. यामध्ये जर्सी गाई, कोंबड्या, बोकडांच्या विविध जाती आणि अगदी इटुकल्या पिटुकल्या शेळ्या पाहायला मिळाल्या. साहिवाल पुढे जर्सी गायींचे आणि साध्या गायींचे विविध प्रकार, अगदी सुंदर असे बैल आणि खिलार गायी पाहता आल्या. दुधाच्या मोजणीसाठी जो स्टाफ आहे त्यांनी वजन काटा बसवलं अगदी छोटीशी पुंगनूर गाय तर सर्वांचे आकर्षण होती. पुढे विविध जातींचे बैल अगदी दिमाखात उभे होते. यानंतरच्या टप्प्यामध्ये शेतामध्ये मशागत करणारी अत्याधुनिक उपकरणे आणि मशीन्स पाहता आल्या. विविध वाहनांचे प्रकार पाहता आले.
यापुढे खुल्या प्रांगणात कृषिक सेल्फी पॉईंट आणि शेतकऱ्यांची कृषीवारी हा सेल्फी पॉईंट सर्वांना आपल्याकडे आकर्षित करत होता. पुढे वेगवेगळ्या उत्पादनांची आणि शेतकी साहित्याची दुकाने आपल्या आपल्या उत्पादनांची जाहिरात अगदी अत्याधुनिक पद्धतीने करताना पाहता आली. लाल केळी वाटते. पहिल्या कृषिक प्रदर्शनापासून ते 2023च्या प्रदर्शनाची माहिती, त्यामधील लोकांच्या सहभागाच्या आकडेवारीनुसार एका दृष्टिक्षेपात पाहण्याचा योग देणारे फलक ओळीने लावलेले पाहता आले. शेवटी खाण्याचे काही स्टॉल्स थकल्या भागल्या लोकांचे श्रमपरिहार करून आनंद वृद्धिंगत करत होते.